कसे आहेत सर्वजण? मजेतच असतात. आज आहे आळंदीची आणि देहूची पालखी. आज सगळीकडं पुण्यामध्ये रस्ते बंद आहेत आणि वाहतूक ही बंदच ठेवली जाते, कारण का लोकांना यायला जायला आहे की नाही. तर असं आहे बघा. बघूया, थोड्या वेळाने जाऊया. आज जरा ऊन पडलेलं आहे आणि ऊन पडले त्यामुळं कपडे पण सुकतील आणि छान वाटते जरा. आता ऊन पडल्यामुळं वातावरण जरा चांगलं झालेलं आहे. जरा घरातला ओलावा म्हणजे असं नाही का कुबट असतो बना, तो जाईल, कमी होईल. छान वाटते आज. तर असो, आयुष्यामध्ये ना माणसाला काय वाटतं की फक्त आपल्या लेकरांचंच चांगलं व्हावं, दुसऱ्याचं होऊ नये. म्हणून ते काय करतात सतत. आता समजा एखाद्याची आई आहे, वडील आहेत, त्यांच्या मुलाला ते दाबतात की मुलाला दाबतात की नको, तू ह्या वाईट वळणाला जाऊ नको, चांगलं राहा, चांगली वाग. परंतु काही माणसं अशी असतात, काही म्हणजे आपली जवळची व्यक्ती अशी असते की त्या लेकरांना किंवा त्या मुलाला वाईट मार्ग सांगतात आणि ते असं म्हणतात की नाही, तुझ्या आईवडिलांचं नको ऐकू, तुझे आईवडील तुझं चांगलं नाही करणार, आम्ही तुझं चांगलं करू, आमच्या संगती राहा, आमच्याशी वाग चांगली आणि आम्ही तुझं फार कल्याण करणार आहोत. तर आईवडिलांसारखं कोणी कल्याण करेल का हो? आईवडील जसं आपल्या लेकराची काळजी करतात, त्याचं चांगलं व्हावं, भलं व्हावं. परंतु मी काय म्हणते, दुसऱ्याच्या लेकरांच्या चांगलं वाईट करण्याचा अधिकार कोणी कोणाला दिलेला आहे नाही का? ते त्यांचं बघतील. पण काही लोकांना इतकी नाक खुपसायची सवय असते ना, त्यांना असं वाटतं की हां, दुसऱ्याचं वाईट झालं ना मग चांगलं वाटतं त्यांच्या मनाला, असं आहे. आणि बहुतेक आपले आहेत आजूबाजूचे नातेवाईक म्हणा, कोणी पण म्हणा, ते असे विष कालवायचा प्रयत्न करतात माहिती का. मुलाच्या किंवा मुलीच्या मनात आहे ना, ते आपल्या आईवडिलांबद्दल विष कालवतात की अरे नाही, ते फार तुझ्या आईने फार चुकीचं केलं, तुझ्या बापाने फार असं केलं, ते अमकं झालं ढमकं झालं. आणि ते त्या लेकरांच्या मनामध्ये, म्हणजे मोठीच असतात ती, सज्ञान असतात, त्यांच्या मनामध्ये विष पेरतात आईवडिलांबद्दल. तर हे असं चांगलं नाही माहिती का. मी तर आहे ना, कोणाच्याच जवळच्या म्हणजे मुलाला किंवा मुलीला असं फोन करत नाही की काही विचारत पण नाही, बाई तुम्ही कशी आहात, काय आहात, काय गरज पडली. हां, आपल्या लेकरू ऐकत नाही तर दुसऱ्याला काय आपण ज्ञान शिकवायचं, आहे की नाही. हां, पण काही लोकांना इतकी असते ना, दुसऱ्यांच्यामध्ये अशी बोटं घालायची सवय असते त्यांना माहिती आहे का. पण असं चांगलं नाही आहो. आपलं बघा ना, आपल्या घरातले प्रश्न सोडवायचे, दुसऱ्याचे सोडून तुम्हाला काय मिळणार आहे.